विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत। रेल्वे फाटक मुक्त राज्याच्या घोषणेत कोकणचा विसर पडलाय का असा सवाल उपस्थित झालाय। 25 वर्षापासूनच्या चिपळूणमधील उड्डाणपुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष झालंय। कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करण्याची घोषणा करत पहिल्या टप्प्यात राज्यातील 60 ठिकाणी अंडरपास उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। मात्र कोकणात का नाही असा सवाल उपस्थित इथल्या नागरिकांनी केला आहे। कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण मधलं कळंबस्ती येथील अत्यंत महत्त्वाचं असं रेल्वे फाटक आहे। या ठिकाणी बऱ्याच वेळा फाटक पडलेलं असतं, त्यामुळे रुग्णवाहिका अडकतात आणि त्यातून मोठी अडचण निर्माण होते। त्याशिवाय चिपळूण मधील काही गावं असतील, कळकवणी असेल, पाली असेल किंवा खेड मधली 15 गावं असतील, ती या रेल्वे फाटकाच्या पलीकडे आहेत। त्यामुळे जवळपास 20 ते 22 वेळा या ठिकाणी 24 तासात फाटक पडलेलं असतं आणि प्रवाशांची किंवा नागरिकांची मोठी गैरसोय सुरू होते। अत्यंत महत्त्वाचं असं हे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक आहे आणि हे रेल्वे फाटक या ठिकाणी ओव्हरब्रिज सुरू करावा अशी जवळपास गेल्या 25 वर्षांपासूनची मागणी आहे, परंतु अद्यापही याकडे रेल्वे प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल त्यांनी लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे इथले जे प्रवासी आहेत, इथले जे नागरिक आहेत, त्यांची मोठी अडचण झालेली आहे। लोटा जर रस्ता बंद झाला मुंबई गोवा हायवेचा, तर आतून जो चिरणी मार्ग जो रस्ता आहे ती सुद्धा वाहतूक या बाजूने वळवली जाते आणि या फाटकामुळे एवढी लोकांची गैरसोय झाली। अनेक लोक हे फाटक पडलेलं असल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत। कोणी हृदयविकाराच्या झटक्यात मेले, कोणी विंचू जाऊन मेले, ॲम्ब्युलन्स जाता येत नाही आणि फार मोठी बिकट परिस्थिती आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये फाटक मुक्त जो महाराष्ट्र केलेला आहे, तो फाटक मुक्त महाराष्ट्रामध्ये या चिपळूण तालुक्यातील कळंबस या फाटकाचा उल्लेख नाही। त्यामुळे आमचं दुर्दैव समजायचं काय, अनेक वेळेला आंदोलनं झाली, अनेक वेळेला निवेदनं झाली, इथले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांनीही मागणी केली, अजूनही याच्या प्रकारे या प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही। तेव्हा आमची विनंती आहे मुख्यमंत्र्याला की जी फाटका तुम्ही जे डिक्लेअर केली मात्र त्याच्यामध्ये या फाटकाचा समावेश करून घ्यावा, नाहीतर ना इलाज असं आम्हाला आंदोलन करावं लागेल। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।